आत्मदेवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे नियोगः पाणी सोडून द्या प्राणायाम करा ओम भू ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम अपो ज्योतिरसोमृतं दोन्ही कानाला स्पर्श करा अपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम कुलदेवत कुलदेवी यांचं मनातल्या मनात स्मरण करा श्रीमन् महागणाधिपतये नमो नमः वेदाय नमः वेदपुरुषाय नमः लक्ष्मी नारायणाभ्यां नमः उमामेश्वराभ्यां नमः चित्तिपुरन्दराभ्यां नमः माता विदुरचरण कमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वस्तुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः विघ्नमस्तु सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजगणकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः भूमृगेन्द्रो गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशेतानि नामानि अप्रेष्णयादिभिः विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे तत्तरे दैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तके सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नर्तितेषां मङ्गलमेषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः तदेव लग्नः सुदिनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेर्युगं स्मरामि लाभतेषां जगस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं ब्रह्माणं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुनासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेषु प्रारब्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः हातामध्ये पेढीवर पाणी घ्या श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रकृतमानस्य ब्रह्मणाति प्राते विष्णुपदे श्री श्वेतवारा कल्पे वैवस्वत मनमन्दिरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमजन्मे भगवते प्रथमने दक्षिणापथे रामचन्द्रे रामरामाजन्मोद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे उत्तरे उत्तरेतरस्मिन् वर्तमाने विवारिके चन्द्रमानेन कृतिनमसंवत्सरस्य दक्षिणायने हेमन्त ऋतुमासोत्तममासे माङ्गल्य पुण्य पावन मासे मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे द्वादशयुक्त त्रयोदशान्तितोऽध्यवासरः वासरसोऽद्य भृगुवासरे शुक्रवार दिवस नक्षत्रे शुभ नक्षत्रे शुभयोगे शुभकरणे गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं गोत्र म्हणायचं गोत्रे उत्पन्नः आडनाव म्हणायचं कुले उत्पन्नः आपलं नाव घ्यायचं म्हणायचं शर्मा अहम काकूंचं नाव घ्यायचं म्हणायचं सपत्नीका कुटुंबात जेवढे सदस्य राहतात त्यांचं नाव घ्यायचं मनातल्या मनात घेतलं तरी चालेल अस्माकं सहकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम समस्त पापक्षय अर्थंच मने ईप्सित सकल कामना सिद्धि अर्थम अद्य दिने श्री रामदास स्वामी महाराजाना कृपा प्रसाद सिद्धि अर्थम ध्यान आवाहन आदि यथाविधित उपचार द्रव्यैः षोडशोपचार पूजन अहम करिष्ये हात सरळ करायचा हातावरनं 5 वेळेस कान जोडून द्यायचं तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपते स्मरणं कलशजंग स्मरणं च करिष्ये सद्गुरुवन्दनं च करिष्ये गणानान्वसनोत्सवतो गणपते जगते गणपते स्मरणे विनियोगः ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपम श्रवस्तुमान् ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणसुदान शृण्वन्नो दिवे सेदसादानं महागणपतये नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि मनातल्या मनात सद्गुरूंचं ध्यान करायचं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
मातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम भूर्भुवस्सुवः श्री सद्गुरुनाथांतर्गतमहारुद्राणुमंतदेवताभ्यो नमः। ध्यायामि चिंतयामि हातावरून 4 वेळेस पाणी सोडून द्यायचं। पदयोः पाद्यं समर्पयामि आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि पदयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनीयं समर्पयामि स्नानं परिकल्पयामि। ह्या ज्या पादुका आहेत स्वतः श्री रामदास स्वामी यांच्या चरणांचा याला स्पर्श झालेला आहे। स्वतः त्यांनी हे वापरलेले पादुका आहेत या मत्स्य आकाराच्या पादुका आहेत। माशांचा यातून आतून याला आकार आहे। मूळच्या या काष्ठाच्या पादुका आहेत, परंतु यांच्या पाणी घालून त्याची झीज होत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी आपण त्याच पादुकांना चांदीचं कव्हर केलं। दिवसभरात एकदा या चांदीच्या कव्हरवरच आपण अभिषेक करतो, म्हणजे त्या मूळ पादुकांवर पाण्याचा अभिषेक करतो। त्यानंतर दिवसभर कितीही पूजा आल्या तरी आपण याला पाणी लावत नाही, म्हणून याला अत्तर लावून पंचोपचार पूजा करण्याची याला आपण पद्धत ठेवलेली आहे। त्यानंतर घरोघरी भिक्षा मागून सोबतच या पादुका नेऊन याचा नेण्याचा उद्देश काय, तर मुख्य म्हणजे सर्वांना भिक्षेचं महत्त्व कळावं, सोबतच या पादुकांचं दर्शन व्हावं मूळ पादुकांचं। आणि ह्या पादुकांच्या दौऱ्यात किंवा भिक्षेमध्ये झोळीमध्ये जे काही अन्नधान्य येईल, पैसा येईल, द्रव्य येईल, त्या सगळ्याचा विनियोग म्हणजे गडावर होणारा दासनवमीचा उत्सव आणि त्यावर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अन्नदान आणि वर्षभर जे भाविक येतात त्यांना मुक्कामाची सोय ही विनामूल्य केली जाते। ह्या सगळ्या जे काही भक्त लोक या 2 महिन्यामध्ये या दौऱ्यामध्ये जे काही देतील त्या सगळ्यावर वर्षभराचा सज्जन गडावरचा खर्च चालतो। आणि त्यासाठी म्हणून या पादुकांचा दौरा आपण काढतो, घरोघरी येऊन यांची पूजा करतो। सोबतच समर्थांच्या झोळीमध्ये हा मारुती असायचा, प्रत्यक्ष तुमच्या घरी आलेले म्हणजे अर्थातच की मारुती समर्थांचे झोळीत होते, म्हणजे मारुती ऍक्च्युली कसे दिसत असतील हे तुम्हाला लक्षात येईल। समर्थांनी मूर्ती तयार करून घेतली, त्यांच्या झोळीतला हा मारुती आहे, त्याचं दर्शन घ्या। त्यानंतर या मूळ पादुका मी तुम्हाला दाखवतोय, हे अत्तर लावायचे त्या पादुकांना। ते द्या माझ्याकडे अत्तर, येते येते काय हरकत नाही। तुम्हाला पादुका धरा, डाव्याचा धरा, वरूनच याला लावायचं, हे काढायचं नाही। तुम्हाला दुसऱ्या देतो पादुका। ओम कनिक्रदज्जनुषं प्रब्रुवाणयरतिवाच मरितेव नावं सुमंगलश्च शकुने भवासि मात्वा काचिदपि वाश्या विदत मात्वा शेन उद्वधीन मासु पर्णो मात्वा विददिषो मान वीरो अस्तान् पितर्यामनुप्रदिशं कनिक्रदत् सुमंगलो भद्रवादीव देहा अवक्रंद दक्षिणतो ग्रहाणां सुमंगलो भद्रवादी शः कुन्दे मानस्तेन एषतमाघशंसो बृहद्वदेम विदधे सुवीराः। ओम भूर्भुवस्सुवः श्री सद्गुरुनाथांतर्गत महारुद्राणुमंतदेवताभ्यो नमः। मांगलिकस्नानं समर्पयामि। ते द्या। हा, आता ह्याचा फोटो काढा, दर्शन घ्या। याचे अंगठे अतिशय नाजूक आहेत, त्यामुळे आपण याला डोकं टिकवू देत नाही, म्हणून आपण चांदीचे कव्हर लावूनच दर्शन घ्यायला सांगतो। कॅमेरा तुमचा, तुम्ही फोटो काढा, बाकीच्यांना शेअर करा। चला एक आता हातात धरा 2 मिनिट, हे लावतो लावते। खुर्ची देऊ का? नाही, फोन चालू होता। शाल वगैरे काय हो हो सगळं खाली काढून ठेवा। नाही इथंच आहे। काय झालं इथे मग गर्दी व्हायला लागली म्हटलं नाही परत लक्षात राहणार नाही नाही अगदी आता ते पण आहे का? नाही नाही म्हणजे एक केवढी लागेल म्हणलं माहिती नाही म्हणून मी अच्छा अच्छा नाही ही ठीक आहे ठीक आहे।
मी 2 काढून ठेवल्या कशासाठी पूर्वद्वारे सद्गुरुनाथांतर्गत महारुद्रहनुमन्तदेवताभ्यो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि यज्ञोपवीतार्थे प्रत्यक्ष यज्ञोपवीतं समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा श्री सद्गुरुनाथांतर्गत महारुद्रहनुमन्तदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा श्री सद्गुरुनाथांतर्गत महारुद्रहनुमन्तदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि पूजार्थे ऋतुकालोदभपुष्पाणि समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा श्री सद्गुरुनाथांतर्गत महारुद्रहनुमन्तदेवताभ्यो नमः पुष्पाणि पुष्पमालानि समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा श्री सद्गुरुनाथांतर्गत